पनवेल येथील पनवेल भगिनी समाज या सामाजिक संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त 2 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मी भगिनी समाजाची उपाध्यक्षा या नात्याने आपल्याशी काही चर्चा किंवा आमचे विचार सांगू इच्छिते। आमची ही मंडळ आहे जे भगिनी समाज हे आता शतकपूर्ती महोत्सव झालेला आहे आणि उद्यापासून 101व्या वर्षात पदार्पण करत आहे। यात आम्ही सांस्कृतिक वसा जे जपण्यासाठी ते सगळं बघण्यासाठी आम्ही मंगळागौरीचं आयोजन करतो। महालक्ष्मी पूजन असतं, ती महिलांना सोय व्हावी म्हणून आम्ही करतो। ती सोय चांगल्या पद्धतीने पार पडता यायला पाहिजे, त्यांना पूजेला कुठेही अडचण यायला नको म्हणून आम्ही त्याचा कायम प्रयत्न करत असतो। शिवाय लहान मुलांवर बालसंस्कार व्हायला पाहिजे म्हणून आमची जी बालवाडी चालू होती 65 सालापासून 2005 पर्यंत बालवाडी त्यांची चालू होती आणि त्यामध्ये बालकांना संस्कार उत्तम प्रकारे कसे होतील याकडे आमचं जातीने लक्ष होतं आणि ते काम करता करता महिलांचा विकास सुद्धा करण्याकडे आमचा नेहमी कल असतो। आणि आध्यात्मिक वातावरण म्हटलं तर आमचे जे 5-6 कार्यक्रम वर्षातून होत असतात त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांना अध्यात्माबद्दल ज्ञान, मग त्यांचा विकास त्या अध्यात्मातून कसा होईल, आपलं धर्मरक्षण कसं झालं पाहिजे, सामाजिक वातावरण कसं आपण निर्माण केलं पाहिजे, आपण समाजात कसं वागलं पाहिजे हे शिकवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरची प्रवचनं आणि व्याख्यानं देत असतो। हा झाला आमचा सांस्कृतिक वारसा। आता सामाजिकमध्ये आम्ही काय काम करतो हे आमची आदिती आपल्याला सांगेलच। पनवेल भगिनी समाजाच्या या 100व्या अर्थातच शतकपूर्ती महोत्सवामध्ये मी आदिती मराठे या मंडळाची एक सदस्य म्हणून तुमच्या समोर उभी आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी करतो। त्याचप्रमाणे निराधार आणि वृद्धाश्रमामध्ये जे आहेत अशा ठिकाणी मदत करतो। आपण महालक्ष्मीच्या पुढे नवरात्रामध्ये जे ओटीचे तांदूळ येतात ते तांदूळ सुद्धा आपण एखाद्या अनाथाश्रमाला किंवा एखाद्या वृद्धाश्रमाला देतो। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाच्या सभासदांच्या व्यतिरिक्त जे महिला आहेत त्यांनाही आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सामावून घेतो। हो, एवढंच नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण श्री दास नवमीच्या उत्सवामध्ये रामदास मारुती मंदिरात पनवेलमध्ये नाटिका करतो आणि ही नाटिका करताना आम्ही महिला पुरुषांचे पात्र करतो आणि ते पुरुषांचं पात्र आमच्या महिला खूप छान उत्तम प्रकारे अगदी हुबेहूब सादर करतात। अशा प्रकारे हे पुरुष वर्गाचे कामही पुरुष वेश करून आमच्या महिला आपल्या पुढे सादर करतात आणि विशेष म्हणजे त्याच्यात त्यांना खूप देहबोली त्याचप्रमाणे त्यांचं कलागुणांनाही प्राधान्य मिळतं। अजून एक अतिशय महत्त्वाचं की फार वर्षापूर्वी आपल्याकडे DED कॉलेजला जे विद्यार्थी येत होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वइच्छेने आमच्या मंडळातर्फे आणि स्वखर्चाने आमच्या मंडळातर्फे सकाळी छोटासा नाश्ता देत होतो। अशी ही सामाजिक बांधिलकी जपणारी आमची पनवेल भगिनी समाजाची 100वी पूर्ण झालेली मंडळाची ही आत्ता तुमच्या पुढे मी सादर केली। धन्यवाद।